बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यातील येरवडा परिसर सध्या चोरांच्या दहशतीने हादरलाय. बीडी कामगार परिसरात एकाच रात्री 4 ते 5 घरे फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली. विशेष म्हणजे पाठोपाठ भर दिवसाही चोरीचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारतायत. पुण्यातील येरवडा येथील बीडी कामगार वसाहतीत चोरांनी धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास अज्ञात भामट्यांनी सलग 4 ते 5 घरे लक्ष्य करत चोऱ्या केल्या. पहाटेच्या सुमारास जेव्हा नागरिक गाढ झोपेत होते तेव्हा चोरांनी संधी साधून घरफोडी केली. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. एकाच रात्री सलग एवढ्या चोऱ्या झाल्याची घटना ताजी असतानाच याच परिसरात 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भर दिवसा चोरीची दुसरी घटना घडली. एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या गुन्ह्यांमुळे चोरांना पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही, असा थेट आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. सततच्या चोऱ्यांमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले असून नागरिक रात्रीच्या वेळी दहशतीखाली जगत आहेत. सध्या येरवडा पोलिसांनी या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले जात असून संशयित आरोपींचा मागोवा घेतला जात आहे. मात्र पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी बीडी कामगार भागातील नागरिकांनी केली आहे. पुण्यातील वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. आता येरवडा पोलीस या निष्णात चोरांच्या मुसक्या कधी आवळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.